नमस्कार, फक्त योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मी ओमकार तुमचं स्वागत करतो। तर आरटीई प्रवेश प्रक्रिया कालपासून सुरू झालेली आहे आणि थंबनेल पाहून जर आला असाल तर आजचा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी। तर लक्षात घ्या, तुमच्या घरापासून 1 किलोमीटर अंतरावरती जर जिल्हा परिषदच्या शाळा किंवा अनुदानित शाळा असतील तर तुम्हाला यामध्ये प्रवेश मिळेल आणि ऑनलाईन अर्ज भरते देखील या शाळांच्या याद्या ऑनलाईन पोर्टलमध्ये दाखवण्यात येत आहे। तर याला अपवाद म्हणजेच पाहू शकता की तुमच्या घरापासून 1 किलोमीटर अंतर हवाई अंतर मोजलं जातं आणि या अंतरामध्ये जर जिल्हा परिषद शाळा नसेल किंवा गव्हर्नमेंटची शाळा नसेल किंवा शासकीय संस्थांची शाळा नसेल तरच तुमच्या परिसरामध्ये असणाऱ्या प्रायव्हेट शाळेमध्ये म्हणजेच इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये तुम्हाला प्रवेश मिळेल। तर लक्षात घ्या, ही अपवादात्मक परिस्थिती आहे। ऑनलाईन अर्ज भरतेवेळी तुमच्या जवळपास जिल्हा परिषद शाळा असणे शक्यता जास्त आहे। त्यामुळे जास्तीत जास्त जिल्हा परिषद शाळांमध्येच आरटीई प्रक्रियेतून यावर्षीचे जे ॲडमिशन आहेत ते होत आहेत। त्यामुळे सध्या ऑनलाईन पोर्टलवरती तुम्हाला जर प्रायव्हेट शाळेमध्ये किंवा इंग्रजी माध्यमातून प्रवेश घ्यायचा असेल तर अशा शाळांमध्ये फुली तुम्हाला पाहायला मिळेल किंवा स्टार आयकॉन पाहायला मिळेल आणि अशा शाळा देखील ऑनलाईन अर्जामध्ये सिलेक्ट होत नाही आहेत। कारण का या प्राधान्यक्रमानुसार सर्वप्रथम अनुदानित शाळा म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळा आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आणि ह्या जर उपलब्ध नसतील तरच प्रायव्हेट शाळा, इंग्रजी माध्यमाच्या शाळा अशा प्रकारचा सिक्वेन्स सध्या फॉलो केला जात आहे। त्यामुळे बहुतेक आरटीई प्रक्रियेतून जवळ असणाऱ्या शासकीय शाळांमध्ये प्रवेश होत आहे। तर यामध्ये तुमच्या घरापासून 1 किलोमीटर अंतरावरती जर शासकीय अनुदानित शाळा नसतील तरच तुम्हाला प्रायव्हेट शाळेमध्ये प्रवेश मिळणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा। तर आरटीई प्रवेश प्रक्रियेसंदर्भात आपल्या व्हिडिओज आहेत त्या पाहू शकता आणि संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती दिली जाते। भेटूया नव्या व्हिडिओमध्ये।